तर मित्रांनो आज होळी आहे आणि होळीचं हे अशा पद्धतीने आमच्या घरात चालू आहे. खाली नारळाच्या करवंट्या लावलेल्या आहेत. त्याच्यावरती शेणाच्या गवऱ्या थापलेल्या आहेत म्हणजे ठेवलेल्या आहेत असं म्हणायचं आहे मला. आणि सगळ्यात महत्त्वाचं उत्कृष्ट अशी रांगोळी पण काढलेली आहे. आणि हे बघा ताट पूजेचं एकदम छोट्या पद्धतीची होळी आहे. त्या ताटामध्ये नैवेद्य आहे, हळद-कुंकू, त्यानंतरनं नारळ, त्यानंतरनं काळी पिठी होळी पेटवण्यासाठी आहे. आणि असं उत्कृष्ट पद्धतीने होळी आम्ही पेटवली, जी की घरची होळी आहे आणि एकदम छोटी. होळी हा सण वर्षातून एकदाच येतो आणि तो उत्कृष्ट पद्धतीने आम्ही साजरी करतो. आणि हे बघा, हे अशा पद्धतीने सगळं मांडलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे होळी पेटवल्याच्या नंतरनं पहिल्यांदा थोडाच जाळ लागला होता. या अशा पद्धतीने होळीच्या समोर 5 दगडं ठेवली जातात, त्याची पूजा केली जाते. आणि खरंच खूप मस्त असे हे सण आहेत आपले आणि ते साजरे केले पाहिजेत. जर हे सण साजरे केले नाहीत, तर खरंच भविष्यात हे सण काय असतात किंवा कशा पद्धतीने असतात हे पुढच्या पिढीला समजणार नाही. आणि ह्या गोष्टी अशाच पद्धतीने चालू ठेवाव्यात यासाठी आमच्या येथे प्रत्येक वर्षी ही होळी असते. आणि हे अशा पद्धतीने होळीमध्येच उदबत्ती पेटवली. आणि उदबत्ती लावण्यासाठी आम्ही एक जुगाड केलं, जसं की आमच्या इथं पूर्णपणे स्लॅब आहे खाली. स्लॅब असल्यामुळं त्याच्यावरती उदबत्ती काय बसत नव्हती. पहिलं जमिनीवर उदबत्ती हे व्हायची, पण आम्ही ह्याच्यात एक जुगाड केला. जुगाड असा केला की एक टोमॅटो आणला आणि टोमॅटोमध्ये उदबत्ती खोसली आणि लावली. आता काय करता, ॲडजस्टमेंट हे तर करावंच लागतं, नाईलाज आहे. आणि त्यातमध्ये माझी छोटीशी भाची आली, ती मधी करत होती प्रत्येक गोष्टीत. आणि अशा पद्धतीने होळी पेटलेली आहे आपली. आणि बघा त्या टोमॅटोमध्ये उदबत्ती पण लावलेली आहे आणि उत्कृष्ट अशी होळी ही केलेली आहे. आणि बघा ते कसं पेटत चाललेलं आहे होळीचं. आणि जशी होळी पेटायची तसं म्हणजे एक वेगळीच म्हणजे उत्साह यायचा. नंतर आईने त्याच्यावर नैवेद्य ठेवला, पण नैवेद्याचा विषय असा झाला की त्याच्यावर जो भजे ठेवले होते ते खाली पडले. आणि खरंच खूप मस्त अशी होळी झाली. छोटीशीच पण अगदी उत्कृष्ट. तर तुमच्या इकडं पण अशा पद्धतीची होळी केली जाते का घरगुती छोटीशी? तर कमेंटमध्ये नक्कीच तुम्ही पण सांगा. आणि हे अशा पद्धतीने आम्ही सगळं साजरी केलं बघा. आणि नंतरनं थोडीफार घंटी म्हणजे वाजवली त्या होळीच्या समोर. खूप मस्त म्हणजे खूप मस्त वाटलं. आणि पुढे जाऊन ही परंपरा अशीच तयार राहावी किंवा चालू राहावी यासाठी ही होळी साजरी केलीच पाहिजे. आणि बघा आता किती जाळ लागलेला आहे. तो नैवेद्य पण त्याच्यामध्ये जळायला लागलेला आहे. आणि बघा खरंच किती जाळ त्या होळीला लागलेला आहे. आपण असं जर एखादी गोष्ट पेटवायची म्हणलं तर लवकर पेटत नाही, पण होळी किती फास्ट पेटली बघा. आणि खरंच खूप मस्त वाटलं सध्या. आणि काही ठिकाणी आता हे गवऱ्यांचा प्रकार जो आहे ना, तो पण विक्रीसाठी असतं. म्हणजे मी ॲडव्हर्टाईज बघितलेल्या आहेत आणि खरंच खूप मस्त अशी झाली. आणि नंतर मी बोंबललो बघा. त्या व्हिडिओमध्ये बोंबललेलो बघा कसं बोंबलतोय आम्ही. आणि ह्या ठिकाणी तर खूप मज्जा आली. माझी भाची